केला गर्भवास काय ते सांगावे शायास दुःख भोगिले नवहिमास आलो जन्मास युत्व 9 मास नवहिमास म्हणजे 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भातला तुमचा आमचा एक जन्म आहे आणि त्या जन्मातून मनुष्य नरदेहाला जन्माला येण्याकरता आपण देवाला वचन देतो देवा या आईच्या गर्भातून मनुष्य नरदेहाला मा सुखाने जन्म देतो का मने गर्भवाशी सुखी घालावी आम्हाशी गुण गायना वडी हिचे माझी सर्व जोडी काय दिलो आपण देवाला वचन जय वडिलांनी आम्हाला जन्म दिला ते आई वडील आमचे दैवत आहेत ते आई वडील म्हणजे तीर्थक्षेत्र आई वडील म्हणजे काशी आई वडिलांची सेवा करण्याकरता सद्गुरूची प्राप्ती करून संतांच्या संगतीनं नामधारकांच्या वैष्णवांच्या सानिध्याने परमार्थ करण्याकरता पुन्हा मला जन्माला येऊ दे देवा जेवढे मनुष्य नरदेहाला जन्माले जीव आहेत प्रत्येक जीवाने देवाला वचन दिलं पण वचनाला किती जीव कटिबद्ध असतात वेची ते वचन जेणे राही समा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपा संतांची कृपा पुत्र मध्यम पुत्र आणि उत्तम पुत्र उत्तम पुत्र आईवडिलांच्या मनामध्ये काय आहे हे ओळखून जो मुलगा स्वतः काम करतो त्याचं नाव उत्तम पुत्र आहे आईवडिलांनी मुलाला काम सांगितल्यानंतर मुलाने काम करणं त्याचं नाव मध्यम पुत्र आहे आणि आई वडिलांनी मुलाला काम सांगितल्यानंतर मुलाने काम न करणं त्याचं नाव अधम पुत्र आहे तमगुणी पुत्र रजगुणी पुत्र आणि सत्वगुणी पुत्र आपलं खरं हित कुठं असेल तुम्ही एखाद्या देवाला न जा एखाद्या तीर्थाला न जा एखादी वारी कमी करा पण ज्या आई वडिलांनी जन्म दिला आई वडील हे आपले तीर्थक्षेत्र आहेत आई वडील म्हणजे काशी समजून जो पुत्र आई वडिलांची सेवा करतो त्या घरामध्ये अखिलाकांड ब्रह्मांड आणि भगवान परमात्मा पांडून सदैव वास्तव्य करतो देवाचं वास्तव्य कुठे आहे श्रीमंताच्या घरी नाही महाराज सेवकांच्या घरी जीवनामध्ये काही गोष्टी एकाच वेळेस मिळतात आई वडील आणि तारुण्य 3 गोष्टीचा आदर करा माता पिता आणि गुरु 3 गोष्टीपासून सावध राहा वाईट संगत स्वार्थ आणि निंदा आणि 3 गोष्टी सुटल्यानंतर येत नाहीत शरीरातील प्राण तोंडातील शब्द धनुष्यातील बाण बोला बोलायचं असेल अमृतासारखं बोला मधुर बोला रसाळ बोला ओजस्वी बोला गोड बोला